आता आपण पाहूया सर्क्युलर मोशन म्हणजे काय. सर्क्युलर मोशन म्हणजे वक्राकार गती, वर्तुळाकार किंवा वक्राकार गती. द मोशन ऑफ अन ऑब्जेक्ट along the circumference of a circle is called as circular motion. एखाद्या वस्तूचे वर्तुळाच्या परिघाभोवतीचे जी गती असते तिला वर्तुळाकार गती अशी म्हणतात. उदाहरणार्थ चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. कसा फिरतो? चंद्र पृथ्वीभोवती एक सर्क्युलर ऑर्बिटमध्ये म्हणजे एका गोलाकार कक्षेमध्ये फिरतो. म्हणजे त्याचं मोशन कसं आहे? सर्क्युलर मोशन आहे. याच पद्धतीने आपण जर इलेक्ट्रॉन ॲटममध्ये इलेक्ट्रॉनचं मोशन पाहिलं, इलेक्ट्रॉन हे न्यूक्लियसच्या भोवती फिरत असतात, त्यांचं मोशन पण सर्क्युलर मोशनच असतं. जसं तुम्ही मेरी गो राऊंड पाहिलं असेल, यात्रेमध्ये जो पाळणा असतो, आकाश पाळणा म्हणा किंवा तो आडवा फिरणारा पाळणा म्हणा, वस्तू काय फिरते? एका केंद्राभोवती गोल 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 फिरते. असं जे मोशन आहे त्याला म्हणतो आपण सर्क्युलर मोशन. सर्क्युलर मोशन समजण्यासाठी एक कृती तुम्हाला दिलेली आहे. एक धागा घ्या, त्या धाग्याला एक दगड बांधा व तो दगड तुमच्या हातामध्ये फिरवून गोल 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 फिरवा. हा दगड गोल गोल हा स्वतःहून गोल गोल फिरतो का? जेव्हा तुम्ही एक दगड हातामध्ये घेता आणि धाग्याने बांधता व तो तुम्ही असा धागा गोल फिरवून तुम्ही त्या दगडाला गोल 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 फिरवू शकता. तुमच्या लक्षात येईल की जोपर्यंत या पॉईंटला तुम्ही त्याला हातात पकडून ठेवलेला आहे धाग्याला, तोपर्यंत हा दगड गोल 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 फिरेल. ज्या क्षणी तुमच्या हातून हा धागा सुटला किंवा कुठल्याही कारणाने हा धागा जर तुटला तर हा दगड अगदी याला स्पर्शिकेच्या स्ट्रेट लाईनमध्ये, टँजंटच्या डायरेक्शनमध्ये हा दगड काय होतो? पुढे निघून जातो. हे आपल्याला माहिती आहे किंवा ही कृती तुम्ही करून पाहू शकता. म्हणजे या दगडाला या सर्कलमध्ये गोल गोल फिरण्यासाठी ह्या धाग्याची आणि इथे लावलेल्या बलाची आवश्यकता होती. जर कुठल्याही वस्तूला सर्क्युलर मोशनमध्ये फिरायचं असेल, वर्तुळाकार गतीमध्ये फिरायचं असेल, तर तुम्हाला केंद्रबिंदूजवळ तुम्ही बल लावता आणि हे बल कशाच्या थ्रू लावता? तुम्ही त्याच्या रेडियसच्या अक्रॉस जो धागा आहे, आता प्रत्येक ठिकाणी इथे धागाच असेल असं नाही, पण असं धाग्यासारखं कुठलं तरी साधन आहे जे तुम्हाला दिसतं किंवा ते इनव्हिजिबल पण असेल, पण त्या दिशेने बल प्रयुक्त केले आणि जे तुम्ही त्याच्या सेंटरवर एकत्रित केलेलं असतं, अशा बलामुळेच हा कुठलीही वस्तू सर्क्युलर मोशन परफॉर्म करू शकते, वर्तुळाकार गती परफॉर्म करू शकते. तर त्यासाठी तुम्हाला असं कुठलं तरी बल लागतं. हे बल कुठलं आहे? तर या बलाला म्हणतो आपण सेंट्रीपेटल फोर्स किंवा अभिकेंद्रिकी बल. ठीक आहे. अभिकेंद्रिकी बल म्हणजे काय? अभिकेंद्रिकी बल म्हणजे असे बल जे टुवर्ड्स सेंटर काम करते आणि अलॉंग द रेडियस काम करते. द फोर्स विच ॲक्ट्स along the radius and towards the center of a circle is called centripetal force. The force which acts along the radius and towards the center of the circle is called centripetal force. म्हणजे वर्तुळ केंद्राच्या दिशेने त्रिज्येवर जे बल प्रयुक्त केले जाते त्या बलाला अभिकेंद्री बल असे म्हणतो आपण. म्हणजे जर ही वस्तू जर सर्क्युलर मोशन परफॉर्म करत असेल तर कुठल्याही पोझिशनला त्याच्या सेंट्रिपेटल फोर्सची दिशा कुठे असते? रेडियसच्या अक्रॉस, अलॉंग आणि त्याच्या सेंटरच्या दिशेने. हे जो बल आहे या बलाला आपण सेंट्रिपेटल फोर्स किंवा अभिकेंद्री बल असं म्हणतो. आणि सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. कुठलीही वस्तू तोपर्यंत वर्तुळाकार गतीमध्ये फिरू शकत नाही जोपर्यंत तिच्यावर सेंट्रिपेटल फोर्स काम करत नाही. सेंट्रिपेटल फोर्स इज नेसेसरी फॉर सर्क्युलर मोशन. ओके. यानंतर आपण पाहूया केप्लर्स लॉज ऑफ प्लॅनेटरी मोशन. केप्लरचे नियम. केप्लर या शास्त्रज्ञाने ग्रहांची स्टडी केली. ग्रहांच्या मोशनची म्हणजे ग्रह कसे फिरतात ताऱ्यांच्या भोवती याची स्टडी केली, अभ्यास केला व त्याचा अभ्यास करून त्याने आपले 3 नियम मांडले. हे तिन्ही नियम गुरुत्वाकर्षणाच्या अभ्यासासाठी आवश्यक आहे. कारण न्यूटनने जो नियम बनवला, न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन, गुरुत्वाकर्षणाचा नियम, त्यासाठी त्याने केप्लरच्या लॉजचा वापर केलेला होता. केप्लरचे 3 नियम आहेत जे आपण आता ज्यांचं स्टेटमेंट आपण आता पाहणार आहोत.
Kepler's first law. The law states that a planet revolves around the sun in an elliptical orbit with sun present at one of its foci. Foci फोकसचं प्लुरल आहे. ठीक आहे. लॉ आपल्याला सांगतो की द प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन. आता सन या दिसतच नाही, प्लॅनेट हा कुठलाही प्लॅनेट हा सनच्या भोवती फिरतो. कसा फिरतो तर तो एका इलिप्टिकल ऑर्बिटमध्ये, इलिप्टिकल म्हणजे लंब वर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतो. आता हे वर्तुळ आपल्याला माहिती आहे, वर्तुळ गोलाकार असतं आणि त्याला एक केंद्र असतं. ही लंब गोलाकार, याला लंबगोल म्हणू आपण, याला आपण इलिप्स असंही म्हणतो. सर्कल वर्तुळ त्याला एक केंद्रबिंदू असतो, इलिप्सला दोन केंद्रबिंदू असतात, सेंटर्स असतात, त्यांना फोकस असं म्हणतात. फोकस म्हणजे नाभी. ठीक आहे. तर प्लॅनेटची सन भोवती फिरण्याची जी ऑर्बिट आहे, कक्षा आहे, ती गोलाकार नाही आहे, ती लंब गोलाकार आहे. म्हणजे ती कशी आहे, इलिप्टिकल ऑर्बिट आहे. हा पहिला पॉईंट. आणि दुसरा, जेव्हा ग्रह असा फिरत असतो तेव्हा सन कुठल्या पोझिशनला असतो, सन हा त्याच्या दोन फोकसपैकी कुठल्या तरी एका फोकसला सन प्रेझेंट असतो आणि प्लॅनेट त्याच्या भोवती काय करतात, लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फेऱ्या मारतात. बरोबर आहे. तर हा झाला केप्लरचा पहिला नियम. ए प्लॅनेट रिव्हॉल्व अराउंड द सन इन अन इलिप्टिकल ऑर्बिट विथ सन प्रेझेंट ॲट वन ऑफ इट्स फोकाय. म्हणजेच ग्रह सूर्याभोवती लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये फिरतात आणि त्यावेळी सूर्य त्याच्या दोन नाभीपैकी कुठल्या तरी एका नाभीवर उपस्थित असतो. ठीक आहे. त्यानंतर केप्लरचा दुसरा नियम. हा नियम आपल्याला सांगतो की ए लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट कव्हर इक्वल एरिया इन इक्वल टाईम. म्हणजे सूर्य, ग्रह व सूर्याला जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ कापतात. याचा अर्थ काय पहा. समजा आपण असं कन्सिडर करू की हा कुठला तरी एक ग्रह आहे, प्लॅनेट आहे आणि या ठिकाणी सन प्रेझेंट आहे. या दोघांना जोडणारी रेषा म्हणजे ही. आता समजा सूर्याची पोझिशन, ग्रहाची, प्लॅनेटची नवीन पोझिशन ही आहे. जशी जशी पोझिशन चेंज होईल तशी त्या ग्रहांना जोडणारी लाईनसुद्धा बदलेल. समजा याला ए प्लेसपासून बी प्लेसला जायला टी, स्मॉल टी इतका वेळ लागतो. ठीक आहे. या वेळेमध्ये हा जो ग्रह होता तो ए प्लेसपासून बी प्लेसमध्ये गेला. समजा थोड्या दूर अंतराने गेल्यावर तो सपोज इथे सी प्लेसला आला, त्याला सी पासून डी पर्यंत जायला, सी पासून डी पर्यंत जायला त्याला पूर्ण टी इतकाच वेळ लागला. आता सूर्य इथे आहे, सूर्याला जोडणाऱ्या रेषा जर आपण जॉईन केल्या, तुमचं असं लक्षात येईल की इथे याने अंतर कमी कापलंय, इथे अंतर कसं कापलंय, जास्त कापलंय. याच्याशी आपल्याला काही घेणं देणं नाही. ह्या दोन रेषांच्या मधला जो एरिया म्हणजे क्षेत्रफळ आहे, केप्लरचा दुसरा नियम आपल्याला सांगतो की हे दोन्ही क्षेत्रफळ कसे आहेत, समान आहेत, इक्वल आहेत. याचा अर्थ काय, ए लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट, ए लाईन जॉईनिंग द सन अँड द प्लॅनेट कव्हर इक्वल एरिया इन इक्वल टाईम. इट कव्हर इक्वल एरिया इन इक्वल टाईम. म्हणजेच ग्रह व सूर्याला जोडणारी रेषा समान कालावधीमध्ये समान क्षेत्रफळ कापतात. एरियल वेलॉसिटी याची कशी असते, कॉन्स्टंट असते. त्यानंतर पाहूया आपण केप्लरचा तिसरा नियम. केप्लरचा तिसरा नियम स्टेटमेंटच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवल्यापेक्षा जर तुम्ही फॉर्म्युल्याच्या फॉर्ममध्ये लक्षात ठेवाल, सूत्राच्या फॉर्ममध्ये, तर तो समजायला जास्त सोपा आहे. केप्लरचा तिसरा नियम आपल्याला सांगतो टी स्क्वेअर डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर क्यूब. म्हणजे टीचा वर्ग हा आरच्या घनाला समप्रमाणात असतो. टी काय आहे, टी हा आवर्तकाल आहे. आवर्तकाल म्हणजे टाइम पिरियड. टाइम पिरियड म्हणजे कुठल्याही मोशनला, आता जर मी एक प्लॅनेटचं मोशन कन्सिडर केलं, हा सर्क्युलर मोशन जर परफॉर्म करत असेल तर एक राऊंड मारण्यासाठी, एक रिव्हॉल्युशन करण्यासाठी याला जो टाईम लागतो त्याला आपण म्हणतो त्याचा टाईम पिरियड. आणि आर म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट. आता आपल्याला माहिती आहे की
हे लंबवर्तुळाकार कक्षेमध्ये जर प्लॅनेट फिरत असेल तर तुम्ही पाहू शकता की प्लॅनेटची जागा बदलली की सूर्यापासूनचं त्याचं अंतर काय होतं, बदलत जातं. बरोबर आहे. मग आता हे अंतर जर बदलत असेल तर आपल्याला हे अंतर कॉन्स्टंट घेताच येणार नाही, तो चेंज होतो. मग आपण काय करतो, ह्या सगळ्या अंतरांची सरासरी काढतो आणि जे असेल ते अंतरला आपण आर घेतो. ठीक आहे. तर आर म्हणजे ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड द प्लॅनेट्स. ग्रह व सूर्यामधील सरासरी अंतर म्हणजे आर. तर यानुसार आपण हे कसं लिहू शकतो की कुठल्याही ग्रहाचा आवर्तकाल हा तो ग्रह व सूर्यामधील कुठल्याही ग्रहाच्या आवर्तकालाचा वर्ग हा ग्रह व सूर्य यामधील सरासरी अंतराच्या घनाला समप्रमाणामध्ये असते. म्हणजे टाइम पिरियड ऑफ ए प्लॅनेट, द स्क्वेअर ऑफ टाइम पिरियड ऑफ ए प्लॅनेट इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू क्यूब ऑफ द ॲव्हरेज डिस्टन्स बिटवीन सन अँड दॅट प्लॅनेट. ठीक आहे. तर हे झाले केपलरचे 3 नियम.